नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 2026 मध्ये पाऊस कसा पडणार, दुष्काळ येणार का? आज आपण याचं खरं सत्य जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर मी एक तुमच्यासारखा शेतकरी आहे, नाही का? काय खरं सत्य 2026 मध्ये कसा पाऊस पडणार, दुष्काळ येणार का? आज आपण याचं खरं सत्य जाणून घेऊया. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत. अजून वही व्हायची आहे आपली. तर बघा, ह्या चण्याचा प्लॉट आहे. इथे आपण चणा घेतलेला होता. तर आपला विषय होता 2026 मध्ये पाऊस कसा पडणार, दुष्काळ येणार का? आज आपण याचं खरं सत्य काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे एकच चर्चा चालू आहे. ते चर्चा म्हणजे पाऊस येणार का? यल यल निनोमुळे पाऊस कमी पडतो असे म्हणतात शेतकरी. आता शेतकऱ्यांचं लक्ष कुकडे चालू आहे शेतकरी मित्रांनो. एल निनोमुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा असर पडन का? आणि पाणी कमी येणार का? सध्या अशीच चर्चा चालू आहे. तर म्हणून त्याच कारणाने शेतकऱ्यामध्ये भीती आहे की बा यंदा दुष्काळ पडणार का? अशी खूप भीती आहे. मग आता आपण या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम जाणून घेऊया की एल निनो म्हणजे काय? एल निनो म्हणजे काय? तर बघा, एल निनो म्हणजे समुद्रात तापमान वाढणं. समुद्रात जे काही पॅसिफिक महासागर आहे, त्या परिसरात तिथे तापमान वाढत आहे आणि तिथे तापमान वाढलं की त्याचा असर आपल्या भारतामध्ये पावसावर परिणाम होतो आणि काही वेळा पाऊस कमी पडतो. काही वेळा पाऊस कमी पडतो, काही वेळा पाऊस जास्त पण पडतो, काही भागात कमी जास्त पाऊस पडतो. असा त्याचा अर्थ होतो शेतकरी मित्रांनो. म्हणजे एल निनो म्हणजे नुसता दुष्काळ पडणार बा, पाणी येणारच नाही असं नाही. पाऊस काही वेळा पाऊस कमी पडतो, असा त्याचा अर्थ होतो. यालाच आपण एल निनो म्हणून म्हणता येईल शेतकरी मित्रांनो, नाही का? मग खरं सत्य काय आहे? मग शेतकरी मित्र म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, प्रत्येक एल निनो वर्षी दुष्काळ पडतो असं नाही. भारतात अनेक वेळा नॉर्मल पाऊसही झाला आहे. तुम्हाला याचाही अंदाज असेल शेतकरी मित्रांनो. म्हणजे आता आपण बघितलेलं आहे की बा एल निनो म्हणजे समुद्राचं वाढतं तापमान. या तापमानामुळे याचा परिणाम भारतात पाऊसच पडणार नाही असं नाही. काही वेळा पाऊस कमी पडतो. म्हणजे सरासरीपेक्षा जसं नॉर्मल बरसात होत असते, जशी मागच्या वर्षी खूप पाणी आला, या वर्षी काहीच पाणी होणार नाही असं नाही. पाऊस येईल, पण कमी पाऊस येईल. काही वेळा पाण्याचा खंड आपल्याला भासवेल. म्हणजे ऑगस्ट महिन्यात पाण्यात, जसा ऑगस्ट महिन्यात भरपूर पाऊस राहतो, मग ऑगस्ट महिन्यात आपल्याला त्याचा कमतरता भासवेल, म्हणजे खंड पडणार. काही भागात पाण्याची लेवल वाढणार, काही भागात म्हणजे नदी नाल्याला पूर येणार नाही, कमी पाऊस येणार, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पाऊस येणारच नाही असं नाही शेतकरी मित्रांनो, नाही का? आता तुम्हाला खरं सत्य काय आहे मग? प्रत्येक वर्षी एल निनोचा दुष्काळ पडतो असं नाही. भारतात अनेक वेळा नॉर्मल पाऊसही झाला आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघितले असेल, आता बरंच वर्षे गेली, नाही का? बरेच दुष्काळ पडले, बरंच म्हणजे एल निनो आलेला आहे, नाही का? असं झालं आहे का बाबा एल निनो आला आहे म्हणून भारतात कमी पाऊस पडला, असं नाही आहे शेतकरी मित्रांनो. मग शेतकऱ्यांनी एक सल्ला म्हणून सांगतो. मग आता शेतकऱ्यांनी काय करावं? पूर्ण जोखीम घेऊ नये. म्हणजे कायची? कमी पावसात येणारी पीक पेरावं. कमी पावसात येणारं पीक पेरावं. तसं तूर, मूग, ज्वारी, पावसाचं व्यवस्थापन करावं. म्हणजे आता समजा तुमच्या जमिनीला जर असा उतार असेल, पाणी पाणी अडलं पाहिजे, अशा तिन्हीने पेरणी करावी. समजा आता ज्या दिशेने उतार आहे, पूर्व पश्चिम उतार असेल, उत्तर दक्षिण पेरणी करा. आणि पट्टा पद्धती म्हणजे वर्म फाडा. पाणी अडलं पाहिजे, जागचं पाणी जाग्यावर अडलं पाहिजे,
अशी व्यवस्थापन करा शेतकरी मित्रांनो. तर पाणी येईलच असं नाही. तर अशी शेतकऱ्यामध्ये यंदा भीती आहे शेतकरी मित्रांनो, नाही का? तर हे भीती मनात ठेवू नका शेतकरी मित्रांनो. पाऊस येणारच, पाऊस येणारच आहे. पण पाऊस कमी जास्त येऊ शकतो. काही भागात कमी पडू शकतो, काही भागात जास्त येऊ शकतो. आता तुमच्या प्रतिक्रिया काय आहे शेतकरी मित्रांनो? तुमच्या प्रतिक्रिया काय आहे? पाऊस येईल का? कारण की मी तुमच्यासारखा शेतकरी आहे, नाही का? मी तुम्हाला अंदाज सांगितलेलाच आहे, पण पूर्ण अंदाज खरा नसतो. आता हे जे मी सांगितलेलं आहे, हे तज्ञ लोकांनीच सांगितलेलं आहे. काही शेतकऱ्यांना एल निनो म्हणजे काय माहिती नसतं, म्हणून थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, नाही का? आता मी जे तुम्हाला सांगितलं, की तुमचं काय मत आहे बा? बरेचसे आपले शेतकरी आहे, जुने शेतकरी, त्यांनी बरेचसे मागील असे साल बघितलेले आहे, नाही का? की पाऊस आला नाही, कमी पाऊस आला. मग पाऊस जर कमी आला, तर मग कोणती पिकं टिकली, काय मार्केटमध्ये फरक पडला, नाही का? असं बरेचसे शेतकऱ्यांना याचा अनुभव असतो. मग कोणती पिकं पेरावं, मग कशा पद्धतीने आपलं पीक येईल जास्तीत जास्त, या जुन्या शेतकऱ्यांना याचा अंदाज असतो शेतकरी मित्रांनो, नाही का? आता हे 10, 20, 15 वर्ष झालेले आहे. भरपूर बरसात येत आहे. काही ठिकाणी कमी पाऊस पडतो. जसं लातूरमध्ये पाऊस कमी झाला तर रेल्वेने पाणी न्यायला लागलं होतं, नाही का? तुम्हाला माहीत असेल. तर तसा जर दुष्काळ पडला तर महागाई वाढणार, नाही का? पिकी होणार नाही. बघा, असं नाही आहे शेतकरी मित्रांनो, का बा पाऊस जर कमी आला, ज्यांच्याजवळ विहीर आहे तर त्यांनाच पिकी पिकणार असं नाही. पाऊस कमी येणे म्हणजे बरसातीपेक्षा, पावसाळ्यापेक्षा जर पाऊस एकदमच कमी आला, म्हणजे 50% जर पाऊस आला शेतकरी मित्रांनो, काही भागात 50%, 40% असा जर पाऊस आला, आणि जर आपण आपल्याजवळ पाणी आहे, मग आपण पाणी देतो पिकाला, आणि आपल्याला पिकणार असं नाही शेतकरी मित्र. कारण की वातावरण नाही राहत. समजलं का? पोषक वातावरण तयार होत नाही कमी पावसामध्ये. पीक महागते, नाही का? आणि काही शेतकरी मित्र असं गृहीत आहे का बा, कमी पावसात येणारी जर व्हेरायटी लावली कमी दिवसात, म्हणजे पाऊस म्हणजे मग आपल्याला पिकी पिकणार असंही नाही आहे शेतकरी मित्रांनो. पाऊस कमी येणे म्हणजे पावसाचा खंड पडणे, म्हणजे जमिनीमध्ये पाण्याची पातळी कमी होणे, नदी नाल्याला भरती येणार नाही, वातावरण उष्णतामान जास्त राहील, आणि उष्णतामान जास्त राहण्याच्या कारणानं पीक येत नाही खरीप हंगामातलं. जसं दमदार पिकी व्हायला पाहिजे तशी होत नाही. नंतर मग हिवाळाही लवकर लागत नाही. बऱ्याचशा गोष्टीला सामना करावा लागतो, नाही का? म्हणजे पाऊस कमी आला तर दरवर्षीच्या सरासरीपेक्षा पावसाळ्याच्या, नाही का? मग असं म्हणजे शेतकऱ्यामध्ये आता भीती आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं का बा, पाऊस 2026 मध्ये पाऊस कसा राहील, नाही का? खरंच दुष्काळ पडणार का? तर तसं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो. पाऊस येणार, पण खंड पडणार. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली? अशाच शेती संबंधी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते नक्की कळवा शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.